अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, या भागामध्ये आपण गुरु का करावा हे पाहणार आहोत. मायेच्या पदरामुळे आपण अलीकडे व देव पलीकडे राहतो. तू कशासाठी आलास, वाढलास थोर कशासाठी झालास, आपले कार्य काय, उपाय काय करावा, का त्यांचे पाय धरावेत, याचा विचार न करशील तर धाय धाय रडावे लागेल. नीती नाती गोती तुला कशाचीच पर्वा नाही. सगळेच विसरून गेलास. किती तुझ्यावर मायेची भ्रांती पडलेली आहे. सुख हवे आहे. छोट्या विषय सुखाला तू भोगतो आहेस. विषयापासून विरक्त व्हावे तरच तो भक्त. जो विषयासक्त आहे त्याला भक्त कसे म्हणावे. हेच काम गुरु करतो. गुरु सुखधाम दाखवितो. खऱ्या सुखाचा शोध गुरुपाशीच लागतो. तुझे सर्व कार्य होते म्हणून त्यांच्या कथनानुसार वागावे. गुरुशिवाय कोणतेच साधन केलेस तरी पश्चाताप पावणार आहेस, म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागावे. कष्टाच्या गाठी शेवटी व्यर्थ खटपटी जातात. त्यांनी सांगितलेल्या साधनास सोडले आणि दुसरे साधन धरले तर तुझ्या हाती काय गवसेल. पश्चाताप एवढेच गवसेल. म्हणून त्यांच्या सूचनेनुसार वागावे. कष्टाच्या गाठी शेवटी व्यर्थ कटपटी जातात. त्यांनी सांगितलेल्या साधनास हलके समजू नये. गुरु सर्व जाणता आहे. तोच परमात्मा आहे. त्यात हलकेपणा देऊ नये. पत्नीची पती प्रती असणारी अनन्यता, तशी अनन्यता गुरु प्रती असावी. ती जशी निष्ठेने पातिव्रत्य सांभाळत असते तशी आपण गुरु प्रती निष्ठा सांभाळावी. त्यांच्या प्रती आस ध्यास ठेवावा. त्यांचे दास व्हावे. मग दुःख सुद्धा भासमान वाटते. सुखासाठी तळमळ करतोस, ईश्वराप्रती कळकळ नको का मग. हीच भक्तीची चळवळ आपल्याला जगण्याचे बळ देते. त्यांनी दिलेल्या नामात मंत्रात सदैव जपात राहिल्यास सुखात उणे ते काय. नामातच समाधान ही गुरूंची असण्याची खूण. त्यांचा प्रपंचात गुरु सखा, त्याला भय कसले. एकनाथ तुकारामांसारखे संत सुद्धा म्हणतात, नामात राहा. नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाणे ही गुरुपुत्राची खूण होय. यापेक्षा दुसरे करणे नाही. तीर्थयात्रा करावीच असे नाही. दृढ भावनेने देव आपलासा होतो. देहासकट आपला प्रपंच अर्पण करावा. म्हणावे, गुरुराया तुला हेच सारे अर्पण. मग सगळे समाधान. एका बालकाची वस्तू एका विहिरीमध्ये पडली. तो मुलगा रडायला लागला. आता मी उडी मारतो, माझी वस्तू मी काढतो असे म्हणायला लागला. सगळी मंडळी जमा झाली. तसा बापही आला. बापाने त्याच्या तोंडात मारले व त्याला ओढत नेला. पाठीत धपाटे घातले. तो बालक रडत होता. शेवटी बापाने त्याला बाजारात नेले. तसलीच दुसरी वस्तू घेऊन दिली. मग मात्र बाळ हसायला लागला. संत असेच करतात. विषयाची ओढ गुरुना समजते यासाठी गुरु वारंवार समजून सांगतात. शेवटी गुरु भय सुद्धा दाखवतात.
तुझ्या नाकी तोंडी पाणी जाईल म्हणतात, मारतात. मात्र हे सर्व उपाय उपकार या भावनेने करीत असतात. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता याच्या ओव्या ऐकूया. मायेचा पदर पडला, देव पल्याड राहिला, तू कशास्तव आला, वाढला थोर झाला, आपले कार्य काय, कोण ते करावे उपाय, का धरावे पाय, धाय धाय रडशील की, विसरलास नाती गोती, विसरलास आणखी ती, तुझ परवा कोणती, भ्रांती मायेच्या कारण, विषयातच आनंद तुझसी, तेच सुख हवे तुझसी, खोट्या विषयासी सुखाशी भोगतो की, विषयापासून व्हावे विरक्त, तरच म्हणावे भक्त, जो जाहला विषयासक्त, भक्त कैसे म्हणावे तया, हेची करी काम, गुरु दाखवी गुरुधाम, सुखधाम, खऱ्या सुखाने आराम, काम तम होईल की, म्हणून तयांच्या कथनानुसार वागणे हिताचार, गुरुविण साधन करणार, पावणार पश्चातापासी, गुरु वाचून आटाटी, कष्टाच्या अवघ्या घाटी, व्यर्थ सकळ शेवटी, आटपाटी केल्या तरी, श्री गुरु सांगती साधन, हलके म्हणून येत्यास जाण, गौणपणा किम कारण, गुरु कारण देता की, गुरु तो सर्व जाणता, साक्षात तोची परमात्मा, ऐसी भावना मनी धरता, गुरु वचना परता विश्वास होय, गुरु सांगते तेच करत, अवघा वेळ तया प्रत, जैसी सांभाळी पातिव्रत, निष्ठे प्रति सांभाळी, पती प्रति अनन्यता, हीच पत्नीची सत्यता, तैसे गुरु शब्द सांभाळता, लाभ प्राप्ता होईल की, कुठेतरी ठेवा आस, ऐसा ठेवावा विश्वास, त्याचे होऊन राहावे दास, भासमान गुरु भासमान दुःख ते, सुखा लागी करीशी तळमळ, तैशी सांभाळी ईश्वरा प्रति कळकळ, हीच भक्तीची चळवळ, बळ देईल गुरुमार्गी, तयानी दिलेल्या नामात, अथवा तयांच्या गुरुमंत्रात, राहावे सातत्य जपत, सुखात उणे काय, नामातच समाधान, तेथेच गुरु खूण, या विना कर्तव्य जाण, शिष्या कारण नाही ग, प्रपंची जयाचा गुरु सखा, भय चिंता नाही देखा, नामा वाचून राहू नका, एकनाथ तुका कधी दिते, नामाचे करावे चिंतन, भगवती रहावे ध्यान, गुरु आज्ञा मानावी प्रमाण, गुरुपुत्राची खूण हीच, या वाचून दुजे न करणे, तीर्थयात्रे माझी न फिरणे, भाव हृदय दृढ करणे, देव होणे पैसा, भगवंता जे जे देईल, तव प्रारब्ध संपेल, सुख दुःख वा भोगाल, परिस्थान गुरूंचे वेगळेची, प्रपंच करावा अर्पण, देहा सकट अथवा जाण, अवघा जाण, गुरुराया तुलाच अर्पण, अवघे समाधान लाभाल की, कोणी एक बालकाची कुपा माझी वस्तू पडली साची, येणे कारण रुदनाची, टाहोची फोडता तयाने, आता मी उडी मारतो, माझी वस्तू मी काढतो, तोच बाप तिथे तो मारतो तोंडी तयाच्या, तैसाचे नेला मारत, पाठी धपाटे घालत, परी बाळ रडत, वस्तू कारणात ते धावा, बाप नेई बाजारात, दुजी वस्तू तया देत, मग तो बाळ हासत, रुदनात विसरला, श्री गुरु करती ऐसेची, ओळखीती ओढ विषयाची, समजावणी परोपरीसाची, ऐकण्याची बात नाही, मग गुरु दाविती भय, नाकी तोंडी पाणी जाय, मारती प्रसंगी पहाय, पाय उपकारती आपणास, विषयाची बहु ओढ, विषय लागती बहु गोड, परी न पुरविती कोड, ओढ लावती भगवंता प्रती, कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव हर, यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.